देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव चतुर देव निराळा देव निराळा आलिप्त विकाळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव चतुर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा शिकू दासदा ओम स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुडं विनायकं चिन्तामणि स्थेवरं येणादिं गिरिजाध्वजं सुवर्णं विघ्नेश्वरं मोजरं ग्रामे राजन संसदो गणपति कुर्या सदा मंगलम सजेति सुंदरवदनो देवोत्पादपंकस्मरणं वासरमणियुतसा राशिं नाशिविघ्नना गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारोक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं सिन्दूरे गवगवितु तुझा चरणिला मसीदर को थोर झाली तुझ वर्णिता धन्य तो एकदंत 14 विद्येचा दाता जय जय गणपती जय जय मंगलमूर्ती वडील पुत्र गिरिजेचा तुझे नाम लंबोदरू विष्णुदास नामा सेवी निरंतरू जय जय गणपती जय जय मंगलमूर्ती जय जय गणपती जय जय मंगलमूर्ती नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची जिते जीवा जेता टिका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथा दिया कलावद्य जीवोदातावतारं कलांगांगते ज्योतिकामोदिवक्रं प्रदानीशुवादापनुदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानमयं सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागदोनी चरणात अहो स्वामी तुझ्या देवा यावै न करावा वेणू संपाद ज्ञानं शिवदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसागुरन्तं श्रीसंतांची ये माताचरणा श्री
देव चतुर जाणून अंतर्वत से विठ्ठला प्रातस्मरणीय सद्गुरू अलिबागकर महाराजांच्या चरणस्पर्शानं पुढे दिलेली तथा प्रभू श्री भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरणराजानं पावन पुनीत झालेली आपली धाम पंचवटी पूर्वेला घेरासूर गडावरती साक्षात शिवराया विराजमान असताना उत्तरेला साक्षात वरदायिनी देवी विराजमान असताना पश्चिमेला खमजाई देवी असताना दक्षिणेला श्री भगवान पार्वतीश्वर महादेव तथा ज्यांचा उत्सव आहे असे श्री मंगलमूर्ती गणराया या सर्वांच्या साक्षीनं तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं श्री भगवान पांडुरंगाच्या प्रसादानं आज या ठिकाणी संपन्न होणारी श्री हरिकीर्तन सेवा विठाला वारकरी संप्रदायाचे कलश आपल्या परखडवाडीनं कीर्तनकारांच्या साधकांच्या परमार्थिकांच्या गालावर तमाशे मारणारे तथा प्रत्येकाची मर्यादा राखणारे प्रत्येकाला मर्यादेमध्ये ठेवणारे तथा या वारकरी संप्रदायाची आण राखणारे वारकरी संप्रदायाला ज्या वेळेला धर्माला या तत्वज्ञानाला ज्या वेळेला ग्लानी येते ती ग्लानी दूर करून सर्व जणांना जडमुडांना भक्ती मार्गाला लावणारे या महाराष्ट्रामधील आपली हक्काची कर्जखाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवून आपल्या हक्काच्या कर्जखात्यांना पाण्यामध्ये टाकून या महाराष्ट्रामधली पहिली कर्जमाफी करणारे जगन्मान्य जगद्गुरु संत देवमान्य संत देऊचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री तुकोबरायांचा 3 चरणांचा देवाचं वर्णन करणारा देव कसा आहे देवाचं स्वरूप काय देवाची लक्षणं काय यांची अत्यंत सुंदर अशी मीमांसा करणारा मोजक्या शब्दामध्ये पण मोठा अर्थ सांगणारा सावंग सेवेकरता निवडलेला आहे आपल्या सनातन आर्य वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापर ऋषीमुनींनी अनेक ग्रंथांची रचना केली पैकी काही ग्रंथ या ठिकाणी सूत्र ग्रंथ होते काही भाष्य ग्रंथ होते काही पुराण होते काही वेद होते काही शास्त्र होते काही उपनिषद होती पैकी काही सूत्र होते सूत्र तर आपण सूत्र ग्रंथ म्हणतो अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये वर्णन आहे देव जाणता पहिल्या चरणामध्ये निरुक्ती आहे 2 वेळा देव जाणता म्हणलेलं आहे जाणता मग देवाला देव जर जाणता आहे ते एकदा सांगून कळलं असतं मग 2 वेळा का सांगायचं व्याकरणाच्या दृष्टीनं ऐका व्यवहाराच्या दृष्टीनं भले हा दोष नसेल व्यवहाराच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट 10 वेळा सांगितली तरी हरकत नाही पण शास्त्राच्या दृष्टीनं एखादी गोष्ट जर 2 वेळा सांगितली तर ती दोष ठरते त्याला विरुक्ती दोष म्हणतात काय म्हणतात विरुक्ती दोष म्हणतात तर जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये एकूण 3 चरणामध्ये हे विरुक्ती करताना आपल्याला दिसून येतात पहिल्या चरणामध्ये देव जाणता विरुक्ती आहे दुसऱ्या चरणामध्ये देव चतुर विरुक्ती आहे तिसऱ्या चरणामध्ये देव निराळा देव विरुक्ती आहे पण या ठिकाणी संबंध असा आहे जर ही भाषा जगद्गुरु तुकोबरायांची असेल तर त्यांच्या भाषेला दोष कसा स्पर्श करेल प्रथमदर्शनी अशी शंका येते की जगद्गुरु तुकोबराय जर प्रत्यक्ष बोलतायत मग जगद्गुरु तुकोबराय असं दोषयुक्त कसं बोलू शकतील काहीतरी अर्थ असला पाहिजे आपण ओघाने याच्यावर सविस्तर प्रकाश टाकणार आहोत देव जाणता तुकोबराय म्हणतात देव जाणता
स्वतःच्या सत्तेनं राहणार आहे, एकामध्येच राहणार आहे, त्याच्या समान दुसरा कोणी नाही. देव चतुर आहे, देव चतुर आहे. देव चतुर आहे. देव काय करतो, समोर ज्याचं अंतर पाहतो आणि त्यानुसार आपलं वर्तन करतो, त्यानुसार वागतो, त्यानुसार ती पिल्ला तो त्याची घडवत असतो. देव निराळा, देव वेगळा आहे, देव निराळा आहे. कसा आहे, देवाला कुठला विटाळ, कुठलं सुतक, कुठली अशुद्धी स्पर्श करीत नाही, इतका देव निराळा आहे. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. या आपल्या रोहा तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण आणि मोठं गाव, या पंचक्रोशीला लाभलेलं अत्यंत मोठं असं गाव की ज्या गावाला स्पर्श केल्याशिवाय त्याच्या आसपासच्या 10-15 गावातली पब्लिक घरी जाऊच शकत नाही. असं आहे, त्याला म्हणतात खांब. असा घरातला खांब असतो की जो घरातला खांब दोन छपराला आणि पायाला जोडून ठेवतो. छप्पर आणि पाया या दोघांना जसा तो खांब जोडून ठेवतो, तसं बाजारपेठ आणि गाव या दोघांना जोडून ठेवणारा गाव म्हणजे खांब. तर खांबला स्पर्श केल्याशिवाय कोणा पुढे जाऊ शकत नाही, असं पुण्यपावन असं गाव आहे. या गावामध्ये आज श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा दृष्टी समोर, बरोबर समोर आज गणपती बाप्पा पांडुरंगाकडे बघतोय आणि पांडुरंग परमात्मा गणपतीकडे बघतोय. अशा समान रेषेमध्ये बरोबर मीच त्याला अडथळा म्हणून मध्ये राहिले. माझं काय नाही, बारीक जीव आहे, माझ्यामुळे देवाला काही मोठा अडथळा नाही, पण हा बाबा मध्ये उभा राहिलाय. असं ज्याच्या शब्दाने या ठिकाणी येणं झालं आमच्या आपल्या भागातलं साहिल आहे. साहिलने सांगितलं की भूषण महाराज गेल्याच वर्षी सांगितलं, भूषण महाराज आमच्याकडे सेवा करायची पुढच्या वर्षी. पुढचं पुढे बघू, जगाला वाटलं तर करू, जगलं वाटलं तर करू म्हणलं तर काय. तसं पण परवाच्या दिवशी कुठला तरी प्लॅनेट येणार होता, तो नाही आला, बरं झालं. येणार होता ना काहीतरी अफवा म्हणजे उठवलीच लोकांनी, कुठला तरी प्लॅनेट येतोय ठोकतोय, असू दे, जगलो याला महत्व आहे. काय म्हणता, जेणे जीव दिला दान ते असे गणेश चिंतन, जगत जीवन नारायण गाय ते असे. असले अफवा किती आल्या आणि किती गेल्या, लोक गेली नाही, कुठला प्लॅनेट आला नाही, जगबुडी झाली नाही, काही नाही, आपलं मस्तपैकी भजन चालू. तुमच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आम्हाला, बोला कसा, तुमच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आम्हाला, कारण आमच्या वर्षभराच्या तारखा आधीच बुक आहेत. उद्या जगू किंवा वाचू आपल्याला माहित नाही, पण तरी बुक आहेत असं. तर तुमच्या या भागातलं हा जो गणपती बाप्पा आहे, या गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पाची सेवा या ठिकाणी आपण सर्वजण करत आहोत. व्यास महर्षींनी महाभारताच्या लेखनाकरता साक्षात गणरायाला पाचारण केले की गणपती बाप्पा तुम्ही या, महाभारत लिहा. महाभारत लिहित असताना व्यास महर्षी आपले डोळे बंद करून कथा सांगत होते, गणपती बाप्पा लिहित होते, पण लिहिता लिहिता गणपती बाप्पाने झोप काढली नाही, काय नाही, अख्खं अंग गरम झालं. ते व्यास महर्षीने डोळे उघडल्यानंतर बघितलं, बापरे हे काय, अख्खं अंग गरम आहे. व्यास महर्षींनी थंडगार अशी श्यामा माती घेतली, गणपती बाप्पाच्या अंगाला लेप लावला. गणपती बाप्पाच्या अंगाला तो लेप लावला, त्या मातीने तो सगळा उष्मा ग्रहण केला. ती गणपती बाप्पाची मूर्ती उद्याच्या दिवशी म्हणजे आनंद चतुर्दशीला पाण्यामध्ये विसर्जित केली. तो दिवस म्हणजे उद्याचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तो लेप काढला. म्हणून आजच्या दिवशी जागर करावा, आजच्या दिवशी गणपती बाप्पासोबत जरा बोलावं. मागचे 9 दिवस जरा देव आखडलेला होता, म्हणून आज जरा त्याची आखड दूर करायची आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे जे करेल त्याचे, रामदास स्वामींचं वाक्य आहे. कलियुगामध्ये काय आहे, कलियुगामध्ये सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. संघ शक्ती कलियुग आहे. संघ म्हणजे काय, संघ म्हणजे एकत्र येणं, संघ म्हणजे RSS नाही, संघ म्हणजे एकत्र येणं. एकत्र येणं या कलियुगातील काळाची गरज आहे. महाराज एकत्र आलं पाहिजे, ठीक आहे, सगळं मान्य आहे, एकत्र आलं पाहिजे, उत्सव केला पाहिजे, मोठा महोत्सव केला पाहिजे, पण एकत्र येऊन करायचं काय, प्रत्येक खेळायचे चालतंय का? लोक एकत्र येत नाही का? लोक एकत्र येतात पण एकत्र दुसऱ्याची वाट लावतात. एका मोठ्या विचारवंत आहे, त्याचं वाक्य सांगतो तुम्हाला मी. तो म्हणतो, मूर्खाच्या ताकदीला कधी कमी समजू नका, मूर्खाच्या ताकदीला कधीच कमी समजू नका. आणि खास करून जेव्हा ही लोक एकत्र येतात, ऐका, मूर्ख लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच कोणाचा तरी तेरावा ओळखल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मूर्ख लोक एकत्र आली तर समाजाचा वाटोळा करतात. मग मला सांगा, मूर्ख लोक एकत्र आल्याशिवाय राहतात का? भजनाला चल म्हणून बळजबरी बोलवावं लागतं, पण पत्त्याला चल बोलावं लागतं का? गणपतीमध्ये पत्ते खेळायचं कोणी आमंत्रण दिलं का? आमच्याकडे शाळाप्रमाणे याही वर्षी श्री गणरायाचे 5 दिवसाकरता आमंत्रण होणार आहे. संध्याकाळी सर्वांनी सकुटुंब सपरिवार आपापल्या घरचे
नोटा नाणी घेऊन आमच्या इथे पत्ते खेळायला आले. येतात का? तुम्ही आमंत्रण देता का? नाही देत. पण लोक आल्याशिवाय राहतात का? इथं भजन आहे, 9:30 जेवण झालं चला आपल्या एक 2-2 घरी 2-2 आपण घेऊ, एकेका घरी 2-2 आपण घेऊ, आपलं पुढे पुढे जाऊ. नाही येणार तुम्ही. पण पत्ते खेळायला पहिले येतील. लक्षात ठेवा, 5 मोठ्या महापापामध्ये पत्ता आहे. जुगार आहे, जुगार मोठ्या महापापामध्ये. मग गणपती बाप्पा समोर असलं पाप करता, इतर ठिकाणी केलेलं पाप त्याचे प्रायश्चित्त होऊन जाईल. पण पुण्यक्षेत्रे कृतम पापम, ऐका, अन्यक्षेत्रे कृतम पापम. माझं वाक्य लक्षात ठेवा. अन्यक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भविष्यति. तुमची सुटका नाही. इतर ठिकाणी केलेलं पाप इथे येऊन धुता येतं, पण गणपती समोर पाप केलं ना तुम्हाला टाळणार तो बाबा. टाळणार. एक माणूस होता, महाराज एवढे वर्ष गणपती बाप्पाची सेवा करतोय, सगळं करतोय, आणि असं देवाने माझ्यासोबत कसं केलं? म्हणलं काय झालं? मग एकूण एक 5,000ची बकरी घेतली होती आणि कोणतरी चोराने पळून नेली. देवाला कसं काय सुचलं नाही? देवाने का माझ्या बकरीचं रक्षण केलं नाही? त्याला विचारलं, बाबा रे तुझी बकरी पळून नेईपर्यंत तू काय करत होतास? तर म्हणजे मी पत्ते खेळायला गेलो होतो. शाबास, म्हणजे तू पत्ते खेळायला जा आणि देवाला तेवढीच काम, तुझी बकरी सांभाळायची. असं नाही चालत. देवाच्या समोर यायचं, एकत्र यायचं म्हणजे कशा करता यायचं? अरे आरतीसाठी या, भजनासाठी या, जरा चांगल्या उद्देशाने एकत्र या, चांगला उद्देश साध्य करा. आपण लहानपणी शाळेमध्ये असताना एक गोष्ट होती, सांघिक उपक्रम आपल्या शाळेमध्ये चालायचे. गॅदरिंग, खेळ, कबड्डी ग्रुपमध्ये खेळायचो आपण, सगळं ग्रुपमध्ये खेळायचो. वय वाढलं, मुलं शाळा कॉलेज सोडून बाहेर पडली. आता ती सांघिक वृत्ती पुन्हा येणं, त्या मुलांमध्ये पुन्हा येणं दुरावस्था आहे. आता आली पाहिजे, कारण आता गरज आहे. आता तरुण वयातली मुलं जर एकत्र आली तर धर्माचं रक्षण करतील, संस्कृतीचं रक्षण करतील, देशाचं रक्षण करतील. पण ती पोरं एकत्र आली आणि त्या मंडपाच्या खाली जुगार खेळत बसली तर कसं व्हायचं? नाही चालत असं. आली चांगली गोष्ट आहे, पण ती चांगल्या उद्देशाने आली पाहिजे. आज आपल्या भागामध्ये अनेक मंडळ आहेत, बरीचशी मंडळ आहेत, गणपतीची मंडळ आहेत बरीचशी. पण सगळे कीर्तन ठेवत नाहीत, सगळे कीर्तन ठेवत नाही, सगळे भजन करत नाहीत. पण मी काल साहिलला विचारलं, साहिल पुढच्या भजनाला जायचं? चल. अजिबात नाही महाराज, काही असू द्या, आमच्या इथं भजन चुकवणार नाही. म्हणजे या मंडळाचा एक अभिमान मला असं वाटतो की मंडळातली मुलं एकत्र येतात, ती फक्त भजनाकरता येतात. याच्याकरता मीच तुमच्यासाठी जरा टाळ्या वाजवत ठेवल्या. म्हणून हे मला सांगायचं कशा करता की आपण एकत्र येतोय, आपण एकत्र येऊन काहीतरी असं केलं पाहिजे की जेणेकरून समाजामध्ये एक आदर्शवाद प्रस्थापित झाला पाहिजे. समाजामध्ये काहीतरी एकत्रपणा आला पाहिजे, सुसूत्रपणा आला पाहिजे. की काय आहे समाजामध्ये आपण वर्षभर राहत असताना भांड्याला लागतो, कुठेतरी आपले वादविवाद होतात, आपण फुटतो, एकाचं मत दुसऱ्याशी पटत नाही, 4 माणसं वेगळी निघतात, त्यातून परत 40 माणसं वेगळी निघतात. मग ते संघ स्थापन करून उपयोग नाही. सगळी माणसं कशी एका विचाराने एकत्र आली पाहिजे, सगळी माणसं कशी एकत्र राहिली पाहिजे, सगळी माणसं एका उद्देशानं कार्यरत झाली पाहिजे, तर त्या संघाला उपयोग आहे. आणि म्हणून असा उद्देश समोर ठेवून, अशा उद्देशानं गणरायाला शरण जाऊन, अशा उद्देशानं गणपती बाप्पा समोर प्रतिज्ञा करून की देवा या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आज 10 दिवस तुझी सेवा तर करूच, पण वर्षभर हाच एकोपा कायम ठेवून तुझ्या धर्माचं, तुझ्या संस्कृतीचं, या भारत भूमीचं रक्षण आम्ही एका मनानं, तन मन धनानं करू, अशी प्रतिज्ञा आज देवासमोर आपल्याला करायची आहे. विठाला काही नसतं. लक्षात ठेवा, समाजामध्ये फोडाला माणसं लय पडलीत, गावागावात भांडण लावणार, दोघांचे भांडण लागले की मध्ये तोंड सुट घेणार, तिसऱ्याला कोणतरी मध्ये बिघडून टाकणार, हे अशी करणारी माणसं जगामध्ये खूप आहेत. यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तुम्ही कसं एकत्र आले पाहायचं. आणि याच्याकरता मंडळ आहे, याच्याकरता गणपती आहे. टिळकांनी उगाच नाही जो गणेशोत्सव सुरू केला. टिळकांना काय अपेक्षित होतं? आज या भारतावरती म्हणजे त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं. त्या इंग्रजांच्या काळामध्ये समाज जो फुटला होता, जातीमध्ये, पातीमध्ये, पंथामध्ये, संप्रदायामध्ये, हा सगळा समाज त्यांनी एका उद्देशाने एकत्र आणला. का? कुठेतरी एकत्र येईल. आज समाज एकत्र येईल, चांगले विचार घेऊन जाईल, चांगलं आचरण करेल, वर्षभर चांगला राहील. हा उद्देश त्या महापुरुषांचा होता, म्हणून त्यांनी एकत्र आणला. तर गणपतीचा उत्सव कसा होता तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही गणेश पुराण वाचा, मुद्गल पुराण वाचा. आजच्या या जयंतीचं म्हणजे आजचा जो उत्सव आहे हा ऍक्च्युअली पूर्वी 10 दिवस होत नव्हता, एकच दिवस व्हायचं. ते पण कसं व्हायचं सांगतो तुम्हाला. श्रावण महिन्याच्या चतुर्थीपासून रोज एक गणपतीची मूर्ती बनवायची. एका कुठे, मी पोकळ बोलत नाही, मी गणेश पुराणाच्या
संदर्भानं बोलतोय. गणेश पुराणामध्ये याचे संदर्भ आहेत, तुम्ही वाचा, प्रत्यक्ष ग्रंथ काढा किंवा ऑनलाईन सुद्धा ग्रंथ मिळतो, तुम्ही बघा आणि वाचा. श्रावण महिन्याच्या चतुर्थीला ही गणपतीची मूर्ती बनवायची. अशा रोज एक मूर्ती बनवायची. किती? रोज एक मूर्ती बनवायची. अशी एक 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 मूर्ती रोज बनवायची, रोज पूजा करायची, रोज विसर्जन करायचं. आणि जी चतुर्थी भाद्रपद महिन्यामध्ये येते, शुक्ल चतुर्थी, त्या दिवशी सकाळी एक गणपतीची मोठी मूर्ती बनवायची, हाताने बनवायची, तिची पूजा करायची, तिला दुवा व्हायचा, तिला नैवेद्य दाखवायचा, तिची आरती करायची आणि दुपारीच त्या मूर्तीला विसर्जन करून पाण्यामध्ये प्रवाहित करायचे. असं ते व्रत होतं. पण कालांतरानं कुठेतरी आपल्या कोकणामध्ये कुठल्या तरी महापुरुषानं त्याला उत्सवाचं स्वरूप दिलं आणि त्याच्यानंतर उत्सव झाला. मग 1.5 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 10 दिवस झाला. कारण माणूस उत्सव प्रिय आहे, करता अशा प्रकारचा उत्सव आहे. मग आपण म्हणतो महाराज भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी येते, तिला तुम्ही म्हणता गणेश जयंती. मग माघ महिन्यामध्ये जी गणेश जयंती येते, आमच्या बल्लाळेश्वराला तुम्ही जेवायला घालता, बल्लाळेश्वर जेवून जातो, ती कुठली नवीन गणेश जयंती? कसं म्हणाल तर गणपती बाप्पाचे एकूण अवतार 4 आहेत. एकूण म्हणजे मुख्य अवतार 4 आहेत. असे अवतार बरेच आहेत. पुष्टीपती आहे, उच्चिष्ट विनायक आहे, उमांगमलज आहे, मयुरेश्वर आहे, गजानन आहे, मोहोत्कट आहे, धुम्रवर्ण, 8 अवतार आहेत गणपतीचे. किती? 8 अवतार आहेत. पैकी जो गणपती कश्यप आणि आदिती मातेच्या उदरी जन्माला आला, ऐका नीट लक्षपूर्वक ऐका, जो गणपती पार्वती मातेच्या पोटी नाही बरं का, पहिला गणपती पार्वती मातेच्या पोटी आलाच नाही. पहिला गणपती जन्माला आला तो कश्यप आणि आदिती मातेच्या उदरी, त्याचं नाव होतं महोत्कट. त्या अवतारामध्ये गणपती बाप्पाचं वाहन होतं सिंह. काय होतं? सिंह. तर तो गणपती म्हणजे माघ महिन्यातला. किती हाताचा? 10 हाताचा. किती? 10 हाताचा सिंहावरचा महोत्कट विनायक. दुसरा गणपती आजचा, तो आजचा. या गणपतीला मयुरेश्वर म्हणतात. पूर्वी काळी हे गंडकी नावाच्या नगरीमधला चक्रपाणी नावाचा राजा, चक्रपाणी नावाच्या राजानं सूर्याला प्रसन्न करून त्याच्यापासून एक चांगला पुत्र मागून घेतला. तर सूर्याच्या अंशानं त्याच्या पोटामध्ये, त्याच्या गर्भी उदरी तो सिंधू नावाचा असुर जन्माला आला. त्या सिंधू नावाच्या असुराच्या वधा करता साक्षात उमा महेश्वरांनी म्हणजे पार्वतीनं, शंकरांनी तपश्चर्या केली. मातीचा पुतळा म्हणून गणपती बाप्पाची प्रार्थना केली. त्या मातीच्या पुतळ्यामधून गणपती बाप्पा प्रकट झाले. म्हणाले मी तुमचा आजपासून मुलगा. म्हणजे गर्भातून अवतार झाला नाही. आलं का लक्षात? गर्भातून अवतार झाला नाही. पुढे पुढे भगवंताला मारण्याकरता प्रयत्न झाले. देवानं शेवटी सगळे प्रयत्न पोल ठरवले. सिंधू नावाच्या असुराचा वध केला आणि पुन्हा त्या अवतारामध्ये, ऐका, त्या अवतारामध्ये कार्तिक स्वामी हे गणपती बाप्पाचे लहान भाऊ होते. कोण होते? लहान भाऊ होते. कालांतरात तुम्हाला माहितीच आहे, सती मातेने स्वतःला जाळून घेतलं. गणपती बाप्पा पुन्हा निजरामाला निघून गेले आणि पुन्हा त्या सती मातेनं पर्वतराज हिमालयाच्या पोटी पुन्हा अवतार धारण केला. त्यावेळेला त्या सतीचं नाव होतं पार्वती. काय? पार्वती. आता चला इथे पुढे. आता पुढचा जन्म असा आहे, या अवतारामध्ये पार्वतीनं मातीचा पुतळा बनवला. माहिती तुम्हाला? मातीनं पूर्वी आंघोळी करायचे लोक, साबण नव्हते लावत. नंतर लोक म्हणतात की पार्वती मातेनं एवढा मळाचा गणपती बनवला, एवढा मळ साठ्यापर्यंत साबण नाही का लावला? असं नाही. तर पूर्वी काळी नियम असा होता, साबण नव्हताच. माती होती. माती, जी माती होती दगडून दगडून अंगाला लावायची. ती माती अंगाची काढली, तिचा पुतळा बनवला. आता आपल्यामध्ये ज्यावेळेला मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा आपण करतो कुठल्याही मूर्तीची, त्यावेळेला त्या प्राणशक्ती देवतेची प्रार्थना प्रथम करावी लागते. तर ती प्राणशक्ती देवता साक्षात आपल्या हाताने तो पुतळा बनवते. आपल्या हाताने. पण पार्वती माता आपल्या हाताने पुतळा बनवते आणि त्या पुतळ्यामध्ये मग प्राण येणार नाही का? आला ना प्राण. पुढचं तुम्हाला चरित्र माहितीच आहे. त्या द्वारपाल म्हणून उभा केला, शंकरांनी ओळखलं नाही, त्रिशूळ मारला, गळा फोडला, पुढे हातीचं मस्तक बसवलं. पुढचे चरित्र तुम्हाला सर्व माहिती आहे. आता मागच्या अवतारामध्ये म्हणजे आज जो अवतार झालेला आहे, त्या अवतारामध्ये गणपती बाप्पाचा वाहन होतं मयूर, म्हणजे मोर. काय होतं? मोर. तर म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुरेश्वर. आणि नंतरच्या अवतारामध्ये जो मातीचा पुतळा बनवला, त्या अवतारामध्ये गणपती बाप्पाचं वाहन होतं उंदीर. मयुरेश्वर अवतारामध्ये गणपती बाप्पाला 6 हात आहेत. आपण तर्क करा ना, महाराज गणपती बाप्पाची उपासना आज आहे. जिकडे तिकडे आम्ही अष्टविनायकाला गेलो तिकडे गणपती 4 हाताचा दिसतो. मग माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये असं का म्हणले? देखा षडदर्शने मणिपती, त्याची भुजांची आकृती म्हणलंय की नाही?
गणपती बाप्पा किती हाताचा मानलाय माऊलीने? 6 हाताचा मानलाय. मग आता हा फरक कसा? तिकडे मोरगावला सॉरी महागणपतीला, रांजणगाव महागणपतीला जी मूर्ती 10 हाताची आहे. किती? 10 हाताची. तिथं गणपती 10 हाताचा, इथं गणपती 6 हाताचा, आणि इकडे गणपतीत आमच्या वरद विनायकला 4 हाताचा. आता असा कसा फरक? याचा फरक असा आहे, हा अवताराचा फरक आहे, लक्षात घ्या. राम अवतारामध्ये धनुष्य घेऊन आला, कृष्ण अवतारात चक्र घेऊन आला. देव तोच, फक्त रूप भिन्न, वाहन भिन्न. राम अवतारात पायीच गेला, कृष्ण अवतारात घोड्यावर आला, विठाला. अशा प्रकारे गणपती बाप्पांचे अवतार बरेच आहेत. आपल्याला कळत नाही वर्षात किती वेळा गणेश जयंती येतात. एकदा नाही येत, प्रत्येक महिन्याला गणेश जयंती म्हटलं तरी हरकत नाही. बऱ्याच जयंती, प्रत्येक पुष्टीपदी गणपती जयंती आहे, उमांगमल जयंती आहे, उच्चिष्ट गणपती जयंती आहे, गणेश जयंती आहे, कुठली माघ महिन्यातली, आणि आजची एक जयंती आहे. अशा एवढ्या जयंत्या होऊन देतात, आम्हाला काही माहित नाही. म्हणजे कसं आहे, आम्ही गणपतीसाठी एकत्र येतो, पण गणपतीबद्दलची जी माहिती आहे ती आम्ही संकलित करत नाही. एक चांगला उपक्रम केला पाहिजे की गणपती बाप्पाची उपासना कशी केली पाहिजे. किती हजाराचा गणपती आणला, किती मोठा गणपती आणला, तरी त्याचं स्वरूप कसं आहे, तो काय आहे, तो समजून घेतला पाहिजे. परवा दिवशी व्हॉट्सअपला बाबामार सदरकरांची, परमपूज्य वैकुंठवासी बाबामार सदरकर त्यांची एक पोस्ट आली. ते म्हणतात पूर्वी एक काळ होता, ब्लॅक अँड व्हाईटचा काळ होता त्या काळातला, 90s, ब्लॅक अँड व्हाईट पण नाही म्हणतात, पण 90sचा काळ होता. 90sच्या काळामध्ये हाथी मेरा साथी पिक्चर आला होता. हाथी मेरा साथी माहिती आहे ना? हाथी मेरा साथी. त्या हाथी मेरा साथी पिक्चर मध्ये तो पिक्चर आल्यानंतर कालांतरानं लोकांची डोकी अशी फिरली. कुठेतरी ते राजेश खन्नाची मूर्ती बनवली. कुठली मूर्ती बनवली का गणपती सारखी, त्याला सोड लावली. आणि ही मूर्ती जेव्हा राजेश खन्नाने बघितली, राजेश खन्ना म्हणतो अरे 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 माझी लायकी नाही रे एवढी देवघरात पूजला जायची, माझा गणपती नका बनवू. लोक अशी आहेत, केवळ आणि केवळ नुसते गणपतीसाठी एकत्र येऊन धांगडधिंगा घालून झाला म्हणजे झाला असं नाही. गणपती समजूनच घेतला नाही. आणि गणपती म्हणजे काय आहे, गणपतीला कशा स्वरूपात ठेवायला पाहिजे. आपली लोक भाऊबली आला की लगेच तो गणपती असा आणतील, स्पायडरमॅन सारखा गणपती असा आहे. काही जण शिवाजी महाराजांना विसर्जित करायला निघाले. काय करावं सांगा तुम्ही. आता गणपती बाप्पाचं मूळ वास्तविक स्वरूप काय आहे ते समजून घेण्याकरता कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे. अथर्वशीर्ष वाचा ना. अथर्वशीर्षामध्ये गणपती बाप्पाच्या दोन्ही स्वरूपाचं वर्णन आहे. त्याच्यावर आजचं कीर्तन आहे, हे वेगळं कीर्तन नाही सांगायचं मला, त्याच्यावरच आज कीर्तन आहे. अख्खा अथर्वशीर्ष सांगायचं आहे. अथर्वशीर्षाच्या फलाचं खूप महत्व बरं का. आणि त्याचं अथर्वशीर्षाचं जो 1000 मोदकांनी हवन करतो, 1000 मोदकांनी जो अथर्वशीर्ष म्हणत हवन करतो त्याला हवन नाही मिळतं. जो अथर्वशीर्ष म्हणत गणपतीला अभिषेक करतो त्याला अनेन गणपती भविष्यती सवाग्नी भवती. या अथर्वशीर्षानं गणपतीला अभिषेक करणाऱ्याला चांगली वाणी प्राप्त होते. माझ्या आजोबा लहानपणी शिकवायचे, करत गेलो. मी माझा अनुभव सांगतो. माझा अनुभव आजपर्यंत कुठलीच वक्तृत्व स्पर्धा मी अजून हारलो नाही. अजून नाही हारलो. लहानपणीचे फोटो माझ्या शिक्षकांनी अजून जपून ठेवले. माझी ट्रॉफी अजून शाळेमध्ये आहे. हवं तर खांब हायस्कूलला विचारलं तरी हरकत नाही, कॉलेजला विचारलं तरी हरकत नाही, कॉलेज पर्यंत कायम होतो. महिमा आहे त्याचा. अनेन गणपती भविष्यती, याचा अभिषेक करून गणपतीला जर केला तर गणपती बाप्पा अशी वाणी देतो की ती वाणी ऐकली की ऐकत राहावं वाटेल अशी वाणी प्रदान करतो. जो गणपतीला अथर्वशीर्ष म्हणत म्हणत दुर्वा अर्पण करतो त्याला कुबेरासारखं वैभव प्राप्त होतो. पैसा मिळतो. फक्त म्हणाल महाराज कालच दुर्वा म्हणून आज काही घडी नाही आली घरी, अजून बँकेचा मेसेज नाही आला अजून, म्हणजे काल लग्न केलं गेलं आज पोरगं होतंय का, तू आधी तप कर, थोडं तुझे पाप जरा धुवून जाऊ दे. तू आधीच लय श्रावण महिना सोडून कोंबड्या खाल्ल्या. तुझ्या मनात देवाला बरोबर कळतं रे. तू म्हणजे फुल वाहतोय कधी आणि घरी जाऊन लाल खातोय कधी. तुझ्या अंतकरणाला देवाला कळतं, त्यामुळे देव एवढा काही बळसट नाही. तू थांब जरा, कळ काढ. अजून काय सांगितलंय, जो लाजायजती स यशोवान होती. गणपती बाप्पा समोर हवन करताना लाह्यांचं हवन करत जो अथर्वशीर्ष म्हणतो त्याला यश प्राप्त होतं. जो अष्टौ ब्राह्मणां सम्यक ग्राह्यत्वा सूर्यवचसी भवती. जो 8 ब्राह्मणांच्या सोबत राहून त्या अथर्वशीर्षाचं पारायण करतो त्याचं तेज सूर्यासारखं चमकतं. आणि ग्रहण काळामध्ये, कुठल्या चंद्राच्या नाही, सूर्यग्रहण काळामध्ये जो सूर्यग्रहे महाद्याम प्रतिमा सन्निधो वा जपता सिद्धमंत्र भवती. तो सिद्धमंत्र होईल. जर सूर्यग्रहणामध्ये एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून
ऐका, एवढ्या पाण्यामध्ये राहून जर जपला तर तो असा सिद्ध मंत्र होतो की तो सिद्ध मंत्र जपल्यानंतर तुमचं कुठलंही काम असा आचाट होतं. आहे बरं का, वैदिक मंत्र आहे तो, फक्त त्याची पाळणूक कशी व्हावी लागते. नाहीतर आज अनुष्ठान करून आलाय, उद्यापासून कुणाकडे खा, कुठे जाऊन जोड, कसंही राहा, आला बाहेरून डायरेक्ट जाऊन गादीवर जोडला झाला, असं चालत नाही, नियमात राहावं लागतं. असं तर त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपती बाप्पाचं स्वरूप आहे, तसं पंढरीनाथाचं पण स्वरूप आहे. जर गणपती बाप्पाला परब्रह्म मानलं तर या जगामध्ये काही लोक आहेत, याचा समाजामध्ये काही असा वर्ग आहे तो जो देवच मानत नाही. ऐका, जो देव मानतच नाही. आता देव हा नास्तिक मानलाय, ज्ञानोबाने वर्णन करतात. भगवंताच्या गीतेमध्ये श्लोक सांगतो, ऐका. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाभुवनेश्वरम अपरस्पर संबोधम किमन्यत कावत अहेतुकम. काय म्हणतात ऐका. असे अनादि किं सकलो किमुपाय त्रिभुवन किमाधारो धाता सृजति किमुपादान इतिच अतर्कैश्वर्यै त्वयनवसदोस्त त्वयनवसरदुस्तो हतदीय पुत्रकोयं कांशन मुखरयति मोहाय जगता. महाराज मला एक सांगा, जर कुंभार नसेल, जर माती नसेल, महाराज या जगाचा कोणतरी क्रिएटर आहे का? नाहीये. आम्ही म्हणतो नाहीये. कसं काय? हे नॅचरल आहे, सगळं नेचर आहे. हे नेचर आहे. तुम्ही आम्ही असे जन्माला येतो, नेचर आहे. जगामध्ये झाडं आपोआप जन्माला येतात, नेचर आहे. निसर्ग करतो सगळे, निसर्ग. देव नावाची वस्तू नाही जगामध्ये. जसा अनादि हा विश्व ठाव या असे नियमिता तो विश्व राहो तरी चावडी वेदू न्याव अन्याव निवडी वेदू. ऐका, असा हा संपूर्ण विश्व आहे. या विश्वाचा मालक कोणतरी म्हणून एक आहे. तथा या विश्वामध्ये पाप पुण्याची व्यवस्था करणारा कुठला तरी वेद आहे हे ती लोक मानत नाही. आलं लक्षात? चावडी वेदू अन्याव निवडी वेदू. त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतात की या जगामध्ये ऐका, या जगामध्ये जरी वेदी अन्याय उघडे तरी तो निरभोगी दंडे संन्याय तो सुरवाडे स्वर्गी. या जगामध्ये जो वेदाच्या आज्ञेने वागत नाही तो नरकाला प्राप्त होतो, नरक भोगून येतो. तथा जो या वेदाच्या आज्ञेचं पालन करतो तो स्वर्गाला जातो. अशी व्यवस्था आहे. ऐसी अनादि विश्वस्था अनादि हे पार्था त्यात म्हणती वृथा अवघेची की अशी अनादि जी विश्वव्यवस्था आहे जी मी देवाने स्वतः लावून दिली आहे, स्वतः मी लावून दिलेली आहे, तिला सरळ म्हणतात खोटी आहे. जगामध्ये पाप नाही, पुण्य नाही, काय नाही. लोक म्हणतात अरे श्रावण महिन्यात नको खाऊ, श्रावण महिन्यात कोणी बघितलाय? नरक कोणी बघितलाय? सर्व कोणी बघितलाय? काय कोणी बघितलाय? मानत नाही. कारण या जगामध्ये ही जी लोक ती भौतिकवादी आहेत. हे फक्त काय करतात की जे डोळ्याला दिसतंय ना, डोळ्याला दिसतंय एवढंच मानतात. आता जगद्गुरु तुकोबर आहे, विमानात बसून वैकुंठाला गेले ही श्रद्धा आपल्या वारकऱ्याची आहे. पण ही जी सेक्युलर लोक आहेत ते मानत नाहीत. यांचं मत काय? तुकोबारांचा खून झाला. अरे खून झाला येड्या, कशावरून तसं म्हणतोस? तुकोबारांचा खून झाला. म्हणलं प्रमाण काय? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, प्रमाण काय? हे काय तुकाराम महाराज समोर आहे? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, प्रमाण काय? मला सांग, तुझा जन्म झाला, थोडं माझ्या भाषेत नाही, क्षमा मागून बोलतो माझ्या गुरुच्या भाषेत आहे बरं का. तुझा जन्म झाला, बरोबर. तू तुझ्या बापाला तुला जन्म देताना पाहिलंस नाही, मग कसं काय ठरवलंस तुझा बाप आहे म्हणून? कशावर हाच तुझा बाप आहे? कशावर हा तुझा बाप आहे? तू तुझ्या बापाचाच कशावरून? तुझ्या आईने सांगितलं हा तुझा बाप्पा, संपला विषय. तसं आमच्या साधू संतांनी आम्हाला सांगितलं महाराज वैकुंठाला गेले. प्रचिती आहे आजही देहूला तुकाराम भेटीच्या दिवशी दुपारी 12 वाजता अद्याप झाड त्याच काट्याला हलतं. अजूनही ज्ञानोबाऱ्यांचा कळस प्रस्थानाच्या दिवशी हलतो. याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्हाला नको आणि तुमच्यासारख्या वांझोड्यांची आम्हाला गरज नाही.
काय सांगायचं आम्हाला, नास्तिक लोकांना तोंड देण्याकरता कुठेतरी उभं राहिलं पाहिजे. मागच्या 40 वर्षात कोणीही यांना उत्तर दिलं नाही, पण यांचे माज वाढले. माज जरा हाती यांचा जरा माज वाढलाय. कुठेतरी लोक एकत्र आले पाहिजे. हे आपले लोक एकत्र येत नव्हते असं नाही, यायची धर्माची गादी होती, पीठ होतो. ह्या गादीवरून अनेक फक्त एक कीर्तनकार बोलला तर लगेच लोक काही करतील अशी अवस्था होती. पण काय माहिती का, आमच्या गादीवरून फक्त आम्ही हरी हरीच केलं, दुसरं काय केलं तर वेगळं पण सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी प्रतिज्ञा का केली? छत्रपती शिवरायांनी स्वतःला म्लेंच्या क्षय दीक्षित असं का म्हणून घेतलं? ज्या अफजल खानानं छत्रपतींवर सारी स्वारी केली त्याला जर छत्रपतींनाच मारायचं होतं, मग त्यांनी तुळजाभवानी मातेची मूर्ती का फोडली? जेजुरीच्या खंडेराला धक्का का लावला? पंढरपूरच्या देवळाला का धक्का लावला? मयूरेश्वरला का धक्का लावला? काहीतरी असलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला का नाही शिकवत? कुठेतरी शिकून घेतलं पाहिजे. नास्तिक लोकांची हे म्हणजे जगाला देवाला न मानणारा वर्ग आहे. ते म्हणतात हे जग असंच चालतं. मग सांगा, मी तर कचरा फाडून टाकला, इथे मी कागदाचा तुकडा फाडला, असाच फाडला, तर आपोआप हा तुकडा नेचर बरं का, काय नेचर, हा नेचर काय करेल? हा तुकडा इथं तसा गोळा करेल, याचा गोळा करेल आणि कचऱ्याच्या पेटीत नेऊन टाकेल. असं होईल? नेचर करू शकतो? अरे ज्या अर्थी समोर घडा निर्माण झालाय, ऐका, ज्या अर्थी समोर एखादा मडका तुम्हाला दिसतोय त्या अर्थी त्या मडक्यामध्ये माती असली पाहिजे. ऐका, त्या मडक्यामध्ये माती असली पाहिजे. त्या मडक्याला बनवणारा कुंभार असला पाहिजे, बरोबर की नाही? कुंभार असला पाहिजे. त्या मडक्याला चाकावर ठेवण्याकरता, त्याला फिरवण्याकरता चाक असलं पाहिजे की नाही? तसं जरी जग आम्हाला दिसतंय, अनुभवाला येत आहे, म्हणजे याचा अर्थ या जगाला निर्माण करणारा कोणीतरी. बाळा दुधा कोण करीचे बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवे श्रीपती. तुमचा आमचा जन्म होण्याच्या 6 महिने अगोदर लगेच दूध बनण्याची प्रोसेस सुरू होते की नाही? पण तुम्ही सुरू केलं का? डॉक्टरने दिलं इंजेक्शन लावून? कोणीच नाही. हे ऑटोमॅटिकली आहे. तुमच्या आमच्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत. या 72,000 नाडी एकत्र येऊन या मेंदूला अटॅच होतात. कोणी केली रचना? कोणी केली? वर्षभर तुम्ही बागेतल्या झाडाला पाणी घालाल, या जंगलातल्या झाडाला पाणी घाललं तर तुम्ही जाता का? तुम्ही जाता? नाही जात. फुटती तरुवर उष्ण काळ मासे जीवन ते असे कोण घाले. या उन्हाळ्यामध्ये कडक गरमीमध्ये त्या आपल्या अंगाची साधं बाहेर पडलो की लगेच लाई होते. मग जो वृक्ष बिना पाण्याचा जगूच शकत नाही त्याला तिथं पोहोचणारा कोण आहे? खेकडे खाता का? खेकडे सत्य बोला गणपती समोर. तुम्ही पुढच्या गणपतीला बघा, खरं सांगा, कबूल करा. नाही चावल माल नाही घालत, तुम्ही काळजी करू नका, खरं सांगा, खाता की नाही? खाता. बरोबर पहिला थेंब बिळामध्ये गेला की गाडी बाहेरच आला पाहिजे, बरोबर ना? वर्षभर त्याला कोण खायला घालतं? देवाला पण माहिती आहे ते श्रावणाच्या आधी उरकून टाकतील. त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. ही बेडकाची साठी 5 जरी कोरडी झाली तरी मरतो, लगेच मरतो, ठार मरतो. मग त्या बेडकाला एवढा खाली भूगर्भात कोण जिवंत ठेवतो? अरे सृष्टीची रचना ज्यांनी केली आहे तो कोसा, ज्यांनी चोच दिले तो दाणा देणार नाही का? सकळ जीवांचा करी तो
नाथ महाराजांच्या हरिभटामध्ये कोण नाही. नको खेद करू लक्ष्मीचा चाले हे शरीर पूर्ण बोलविते देखवी ऐकवी देवाचे भजन. मला बाहेर गेल्यावर जरा थोडी चिंता वाटते, कारण बाहेर परंपरा जपणारी माणसं भेटत नाही. पण आज बऱ्याच दिवसांनी आमची सगळी पोरं पण एकत्र आली, ती सगळे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर आहेतच. त्यामुळे त्यांच्या धाकानं म्हणा किंवा आम्ही आमचं स्वतःहून म्हणा, पण आपली पोरं तरी नियमाच्या बाहेर जात नाहीत असं माझं एक मत आहे. जेव्हा आपल्या पंचवर्षीतली मुलं असतात, आज संपूर्ण रोह्यामध्ये ख्याती आहे, जर खाम पंचवर्षीतली मुलं जर माईकवर असतील तर वावगी चाल बिलकुल निघणार नाही, तोंडातनं बिलकुलही वावगी चाल निघणार नाही. या आमची परंपरा आम्ही मोडू असं आमच्याकडे जन्मात होणार नाही. विठ्ठला ही पंचवर्षी कोणाची आहे? अलिबागकर महाराजांची आहे. बाकी सगळे सप्ते लाख असतील ते अलिबागकर महाराजांच्या शिष्याने उभे केले. पण आमची पंचवर्षी आमचा स्वाभिमान आहे की इथला सप्ताह प्रत्यक्ष अलिबागकर महाराजांनी उभा केला. माझ्याकडे काका एक कागदपत्र भेटलं बरं का, माझे ते आहेत, ते माझ्या देवळीमध्ये मी जपून ठेवले. 1980 सालापासूनचे सगळे कागदपत्र माझे इथे आहेत. आता आमच्या आजोबा सेक्रेटरी, त्यामुळे काही विषयच नाही, सगळे जपून आहेत. 1980 सालापासूनच्या सगळ्या पत्रिका माझ्याकडे आहेत. त्या काळाचा सगळा तुमचा जो इतिहास आहे, या पंचवर्षीमध्ये अलिबागकर महाराजांनी 108 पारायण इथं केली. त्यांच्या आयुष्यात किती पारायण झाले असेल, पण इथं 108 पारायण बाबांनी केली आपल्या पंचवर्षीमध्ये. म्हणजे ते तप आहे इथे. ही पंचवर्षी उगाच उभी नाही, कुठल्या तरी साधूच्या तपावर उभी आहे. तपाचे सामर्थ्य अरे वैकुंठ आणलं आमच्या इथे, आणलं. आम्हाला त्याची किंमत नाही, हा व्याप वेगळा. पण आम्हाला काहीतरी वाटतं. 108 पारायण आमच्या पंचवर्षीत झाले आणि अद्यापही पारायण आपल्या सगळ्याचं होत आहे. पण तुमच्या खाम गावाला एक अभिमान वाटावा अशी गोष्ट सांगतो मी. फक्त मला गणपती समोर शब्द द्या तुम्ही, मी सांगितल्यानंतर पाळा. एकादशी सगळी कडे होते ऐका. एकादशी एकूण 5 गावं आपली, देवकाना, शिरवली, वैजनाथ, अशी मिळून 8 गावामध्ये आपली एकादशी होते. पण एकादशीची सुरुवात कुठेही ज्ञानेश्वरी पारायण इतर ठिकाणी होत नाही, पण इथं होते. ही सुरुवात बरोबर म्हणजे माने महाराजांनी सुरू केला. हे वैभव आहे आपलं. म्हणून ऐका, तुम्हा सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती. आम्ही समजा शेजारच्या गावातले होतो, आमच्याकडून जसा वेळ होईल तसा आम्ही येतो. पण खाम ग्रामस्थांनी, प्रत्येक घरातल्याने, प्रत्येकानं त्या ज्ञानेश्वरी पारायणाला किमान 7 दिवस नाही तर कमीत कमी 3 दिवस तरी हजेरी लावाच. कारण आपली परंपरा आहे, माझ्या वडिलांची जनसेवा ही आपली परंपरा आहे. आज कीर्तनामध्ये फार काही सांगण्यापेक्षा मला हे सांगणं जास्त गरजेचं वाटतं. कारण कुठेतरी आपली परंपरा प्रथम टिकावी, कुठेतरी आपला समाज जागृत झाला पाहिजे. तर असो तर देव जाणता, देव कसा आहे? मग देव या नास्तिकांच्या दृष्टीने शून्यात आहे. शून्यात नाहीच, तो देव नाहीच सांगितले. पण जे सांगतात की देव आहे, देव आहे, देव आहे, यांची योग्यता काय आहे? आज आपल्या महाराष्ट्रात नाही म्हणा, पण बाहेरच्या ठिकाणी 20 लाखापासून वरती दर आहेत भागवत कथेचे. जो सांगतो देह नश्वर आहे, पैसा नश्वर आहे, पैसा इथंच राहणार आहे, काही येणार नाही, धन वेळे कोटी सवे नाही रे लंगोटी, हे सांगणारा बाबा 20 लाख घेऊन जातो एका कथेची. कुठे? बाहेर आपल्या परदेशात पण नाही, पूर्ण राज्यात लगेच, गुजरात मध्ये लगेच सुरुवात. आणि आपले बोवा लोक पण काही कमी नाही राहिले आता अजिबात. एक बाबा असं आहे, मी नाव सांगत नाही, पण तुम्ही सगळे त्याचे फॅन आहेत म्हणून सांगत नाही. उभं जाताना मला नीट जायचंय घरी. सांगू काय? थोडा हिंट देतो, हिंट जरा. लक्षण नंबर 1 त्याची दारूची नावं पाहिल्यात. तो हसवतो, तो समाज प्रबोधनकर आहे, तो हेलिकॉप्टर मधून फिरतो, त्याच्या दिवसाला 3 तारखा आहे, कमीत कमी 1 लाख पर्यंत त्याची बेटाकी आहे. बाकी समजून जा. बाकी सांगू अजून, तो जर तुम्ही कोपऱ्यातले कोण झोपलेत ना तर तो तुम्हाला असं उठवतो, असं उठवतो. तुम्ही समजून जा आता. तो निवृत्त आहे, तो नोकरीपासून निवृत्त आहे, असा तो बाबा. किती घेणार? माझ्या म्हणण्याचा उद्देश काय की माझ्या गुरुवारांचं तरी वाक्य असं आहे, ते घ्यावं ठीक आहे, कारण नाही घेतलं तर समोरच्याचा अपमान होतो, शिवाय लोकांना किंमत राहत नाही. तो क्लिअर कट बोलतो.
कारण आम्ही 12 वर्ष घरदार सोडून एवढं लांब राहायचं, शिक्षण घ्यायचं. आणि सुकलेले तुकडे कधी मधुकर नाही आली ना, तर सुकलेले तुकडे पाण्यामध्ये काढून घ्यायचं, तरी शिक्षण घ्यायचं. मार बोटं फोडायची, त्यातल्या गायच्यात आंघोळी बिंगोळी सगळं करायचं. आणि त्याची किंमत तुम्ही आमची अक्षरशः 500 रुपयात कराल तर ते कसं राहील? आम्ही तर बोलणार नाही, पण देव बघतोय. घेतलं पाहिजे, पण एवढंच की कधी कोणाला सांगायचं नाही की मला एवढे द्या तर मी कीर्तनामध्ये येतो. पलीकडचा जेवढं देईल तेवढे घ्यायचे. या मताचा मी नाही, माझे गुरुवार आहेत. असं आपला हा विषय नाही. मग असं असताना महाराज जर देव आहे असं सांगणार आहे, जर तेच पाण्यामध्ये, तर बाकीच्यांची काय अवस्था? एक मुलगा गेला दुकानामध्ये, काका, दुकानदार म्हणा, काका तुमच्याकडे मुंग्या मारायची पावडर आहे का? म्हणा आहे बा, थांब जरा थांब, मी शोधून देतो. तो गडी आतमध्ये गेला गोडाऊनमध्ये, मुंग्या मारायची पावडर शोधायला गेला. पावडर शोधते, सापडा तो पोरगा बिचारा 15-20 मिनिटं वाट बघतोय. म्हणते काका अहो पावडर सापडते की नाही? बाळा थांबा, थांब, पावडर सापडले, जरा थांब, दीड दर पावडर सापडते मग आणा की. अरे थांब बाळा, थांब जरा, पावडरला मुंग्या लागल्या, थांब. अरे पावडरच मुंग्या लागल्या, ती पावडर काय मुंग्या मारेल? सगळ्या लोकांमध्ये तुकोबर असेल. तुकोबराचा संसार नव्हता का? तुकोबराचा संसार नव्हता का? तुकोबराचा संसार होता. तुकोबराच्या 2 बायका होत्या, 4 पोरं होती. तुकोबर वैकुंठाला गेले तेव्हा गर्भामध्ये एक पोरग होतं. मग सांगा, मग एवढे असणारे तुकोबर आहे का त्यांचा संसार नव्हता का? पण वर्णन जावळूनी संसार प्रपंच रचना सर्वही भोगून जागली अनुतापाचे ज्वाळे देवबुद्धी हवेली. तुकोबरांचं वर्णन आहे. प्रचंड प्रपंच जो आहे, हा प्रपंचाला कांडा लावला आणि अंगणामध्ये येऊन बसलो. छान अंगणात येऊन बसलो, पडला केला. संसार नव्हता असं नाही, संसार आहे, पण तो संसार जाळला आणि कुठेतरी लांब गेलो. या सांसारिक गोष्टीपासून, या मोहमायापासून लांब गेलो आणि कुठेतरी फक्त देवासाठीच साधना केली, तेव्हा तो देव प्राप्त झाला. मग महाराज तुम्हाला जो देव प्राप्त झाला, जो आम्हाला प्राप्त व्हावा असं आम्हाला वाटतं, पण आमची साधना कमी पडते, तो देव आम्हाला कळत नाही. ज्या देवाला म्हणजे ज्या साध्यापर्यंत आम्हाला जायचंय त्याचं स्वरूप आम्हाला माहित नाही, म्हणून आम्हाला त्याच्या प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. मग सांगा महाराज, तो देव आहे तरी कसा? मग तो देव आहे असा अभंगाचं प्रथम चरण. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव देव जाणता
जाणता. कसा आहे माझा देव? जाणता. मग परत म्हटले देव जाणता. आता आपण मगाच्या मुद्द्यावर आलो हा, की द्विरुक्ती म्हणजे काय? द्विरुक्ती कशाला तुकोबारांनी या ठिकाणी द्विरुक्ती का केली असेल? ऐका, द्विरुक्ती कशाला म्हणतात तर द्विरुक्ती ही 2 वेळा जर एक वाक्य रिपीट झालं तर त्याला द्विरुक्ती म्हणतात. पण या ठिकाणी एक वाक्य 2 वेळा रिपीट झालेलं असून 2 वेगळी वाक्य आहेत. दिसायला समान पण अर्थ मात्र दोघांचे भिन्न. देव जाणता, जाणता या गोष्टीमध्ये फरक आहे. देव जाणता, जाणता म्हणजे जाणणं. देव जो जाणला जातो तो जाणता. ऐका, आपल्याकडे एक शब्द आहे, ते गणपती विसर्जन झाले ना की ते दहीभात वाटायला एक माणूस बसवतो. आपण त्याला काय म्हणतात? जाणता. दहीभात वाटायला जाणता म्हणून बसवतो, तसला जाणता नाही. तिथे जाणता वेगळा. जाणता म्हणजे काय? जाणता म्हणजे ज्याला जाणलं जाऊ शकतं, ज्याला मनुष्य प्राण्यानं जन्माला आल्यानंतर ज्याला जाणावं, ज्याला ओळखावं, ज्याची ओळख करून घ्यावी तो जाणता. बरोबर पटला? ज्ञानोबांचा गावून घ्या. देव कसा आहे? 2 प्रकारचे ज्ञान आहेत. एक विषयांचं ज्ञान, एक स्वरूपभूत ज्ञान. एक ज्ञान असं आहे जे ह्या इंद्रियातून बाहेर पडतं, त्याच्या विषयापर्यंत पोहोचतं. म्हणजे हा हात लाडूपर्यंत पोहोचतो, लाडू जरा कडक आहे म्हणजे काय झालं? ते विषयांचं ज्ञान झालं. ती जीभ जाऊन त्या गुलाबजामला तोंडामध्ये टाकते. गुलाबजाम कसा आहे? हे विषया संबंधीचं ज्ञान आहे. हे ज्ञान वेगळं आणि जे ज्ञ आहे ते वेगळं. जे गुलाबजाम वेगळा, त्या गुलाबजामचं ज्ञान वेगळं. ते ज्ञान ग्रहण करणारी जीभ वेगळी, त्वचा वेगळी, त्याला पाहणारा डोळा वेगळा. म्हणजे याच्यामध्ये भेद आहे, अभेद नाही. पण असं ज्ञान की जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय याच्यामध्ये फरक नाही, अभेद आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर नाजी रूपवर्ण गुण जेथे तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाण्या दुरी सारुनिया. पाहता पाण्या दुरी सारुनिया तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. गेल्या वर्षी बापूंनी हेच सांगितलं. गेल्या वर्षी ते बापूंचं घेतलं होतं, हेच सांगितलं. जरा त्याला हात लावून जातो म्हणजे जरा गेल्या वर्षी ते घेतला जमा होईल. कुठला? शहरी पाहिला. पण कसा? पाहणं या दोघांचाही वेद निराश करून पाहिलं. म्हणजे ज्ञान आणि देव, ज्ञेय, ज्ञाता हे सगळे कसे आहेत? एकत्र असणं म्हणजे जाणता. दुसरं म्हणजे देव जाणता. देवाला कळतं. जाणता म्हणजे ज्याला कळतं, ज्याला अक्कल आहे, ज्याला कळतं देव किती जाणताय. देवाला सगळं आतलं पण कळतं. बरं नवे तुमच्या मनामध्ये विचार येण्याच्या अगोदर त्याला आतमध्ये लगेच खबर लागते. पण महाराज समजू नका, 2 माणसं एका देवळामध्ये गेले बरं का. देवळामध्ये गेल्यानंतर एकाला सांगितले तुझा पाहिजे तांबाखूची पुढे आहे तुझ्याकडे, तांबाखूची पुढे आहे का? येड्या तिथं काय वापरतो? काका का देवळातच ना आलाय कुणी का शिवाय लागते त्याला. तो जरा वच बोला म्हणलं, जरा आपला माणूस जरा सजग झालाय वाटतं. बाहेर गेला, देवळातून बाहेर आला. देवळातून बाहेर आल्यानंतर मग त्यानेच पहिली पुढी काढली खिशातनं. म्हणजे काय आता काय झालं? येड्या मग असे देवळामध्ये होतो, देव बघत होता. मग आता कोण बघतोय? आता पण देव बघतोय ना बाबा. देवळातच बघतो असं भाग नाही ना. तू देवळात कर, देवळाच्या बाहेर कर, देवळाच्या खाली कर, देवळाच्या वरून घे. त्याला बरोबर दिसतं. कळावे ते अशी कळे अंतरीचे कारण ते साचे 6 रांगे प्रमाणात देण्यासारखे आहेत. पण काय आता जरा वेळ होत चाललेली आहे. इथं तुम्ही सुरुवात करायला उशीर केला. 9च्या ऐवजी 9:30 वाजता. आता आपण पूरक घेऊया सर. देवाला सगळं कळतं. म्हणजे देव कसा आहे? जाणताय. आपुली या सत्ता एकाएकी देवाला सगळं कळतं. गोकुळाचा प्रसंग आहे. गोकुळात जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवताराला आले त्यावेळेला त्यांनी सर्वांना आपल्याकडे आकृष्ट केलं. गोपिकाच वेधले असं नाही, काही पण वेधल्या. गाईच वेधले असं नाही, ते गाईचे बछडे पण वेधले. गाईचे बछडे वेधले असं नाही, गाईचे गवारे पण वेधले. किडे हे जे जमिनीवर लोळणारे किडे पण वेधून घेतले. माशा वेधून घेतल्या. मच्छर बारीक सारीक कुठला जीव सोडला नाही जो कृष्णाकडे आकर्षित झाला नाही. सगळे म्हणजे असे की त्याने गोकुळीच्या लोकांना झाले ब्रह्मज्ञान. केली वाचून जप होतं. काही जप नाही, काही तप नाही, कीर्तन नाही, काही नाही त्याला ब्रह्मज्ञान झालं. इतकं ते दळण करतात, कांडण करतात, घरातली कामं करतात, धुणी भांडी करतात, त्या पाण्याला जातात, तरी त्यांच्या मुखामध्ये काय एक विषय तो
सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर आहे भृतलोकाचारी एक विषय तो सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा विषय काय? डोळे किती प्रकारचे होत्या? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी की स्वतंत्र किंवा स्वतंत्र वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आपण विषय एकच काढताना कृष्ण कृष्ण. अहो कृष्ण किती गोड दिसतो, कृष्ण असतो. ह्याच्यामध्ये एक बाई अशी होती, बिचारी जरा ब्रह्मज्ञानी होती, जरा हुशार, जरा जाणती होती, जाणती. ती म्हणली कृष्ण खरोखर मला असं वाटतं बायकांना ऐका, कृष्ण हा यशोदेचा मुलगा नाही, नंदाचा मुलगा नाही. म्हणजे तिच्या म्हणण्याचा भाव असा होता, कृष्ण हा देव आहे, तो कुणाचा मुलगा तसा. गणपती हा देव आहे, तो महादेव पार्वतीचाच मुलगा असं नाही. जर महादेव पार्वतीचा मुलगा आहे, मग महादेवाच्या लग्नात कुठला गणपती पुजला? बरोबर ना? गणपती बाप्पा असा आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे जे देवांचे जन्मस्थान. ओंकार अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशो जाणीला. ऐसे तिन्ही देव जेतोनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तिचा सांगण्याचा भाव असा होता, कृष्ण साक्षात परब्रह्म आहे, कृष्ण साक्षात परब्रह्म आहे, तो कुठल्या देवकीचा मुलगा नाही किंवा नंदाचा मुलगा नाही असं कोण म्हणते, ती गळून म्हणते. पण तिचा भाव त्या दुसऱ्या काय डोळ्याला कळला नाही की कुठली तरी अशीच इकडच्या तिकडच्या चाकाड्या हाणणारी आली आपली. ती म्हणली तरीच मला डाऊट होता, मला बोलायचंच होतं, अजून बोलत जाती. मला लय भीती होती मनामध्ये, म्हणून मी एवढे वर्ष बोलले नाही. आज माझ्या मनात मी मोकळेच करते बस. मला पण पहिल्यापासून वाटत होतं हा देवकीचा पोरगा नाही, यशोदेचा पोरगा नाही, हा सॉरी यशोदेचा पोरगा नाही, नंदाचा पोरगा नाही. यशोदा गोरी, नंद बाबा गोरा, हा असा काला डाबर कुठं आला? त्यांच्यामध्ये ती यशोदेची दासी होती की एवढी सगळी वार्ता घेऊन. आता आपल्याकडे मीडिया असतं ना, खालच्या आईचा लफडा वरच्या आईला कसा कळतो? तुम्हाला अनुभव आहे, मला अनुभव नाही म्हणून सांगतो, कारण मी गावात जास्त नसतोच. माझं बसतात नेहमी घोड्यावर. तर तिनं वार्ता बोलून यशोदेपर्यंत, यशोदे असंच चाललंय, तुझ्या कृष्णामध्ये असंच चाललंय. यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी झालं. ती म्हणजे एवढा पोरगा माझ्या पोराबद्दल असं बोलतात, त्या पोराचं एवढं संगोपन मी केलं, माझ्या गर्भात वाढलं माझं पोरगा, आणि असं म्हणतात. ते यशोदे मातेला जरा डोळ्यातून पाणी काढताना उदास बसलेला असताना कृष्ण भगवंताने बघितलं. आई जोडले, आई का असं काय झालं? ते जुनं गाणं आहे, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. हे गाणं काल्पनिक आहे, खरं गाणं ते पिक्चर मधलं गाणं आहे. तर यशोदा मातेला विचारलं, यशोदा माता म्हणते की बघ का मला तुझ्याबद्दल लोक असं बोलतात की तू माझा मुलगा नाही. म्हणलं का बरं असं? ते म्हणजे बाळा नंद बाबा गोरे, मी गोरे, तू मध्येच काळा कसं काय आला? म्हणलं आई तुला सांगतो, तुला म्हणून सांगतो, कोणाला बोल नको, ऐक तुला म्हणून सांगतो. मला सांग, तू मला जन्माला येताना तू बघितलंस? नाही बघितलं. सांग मला, मी जेव्हा जन्माला आलो त्यावेळेला काय होता? दिवस होता की रात्र होती? रात्र होती, बरोबर ना? ऐक, मी जन्माला आलो तेव्हा मला अंधार चिकटला, म्हणून मी काळा झालो. समजलं? म्हणून काय देव चतुर जाणून अंतर अपुरी सत्ता एक आहे. सत्ता असते, सत्ता प्रत्येक गोष्टीची सत्ता असते. त्या रस्त्यावरती उन्हाळा असला, दिवसा रस्ता चमकताना दिसतो, तर आपण काय म्हणतो? मृगशाळ म्हणतो. रात्री ते मृगशाळ दिसत नाही, दिसतं का? याची प्रातिभाषिक सत्ता आहे. तसं भगवान परमात्मा जो आहे त्याला कशावर आधारून राहावं लागत नाही, बरोबर ना? हा कलर तुम्हाला दिसतोय, काय दिसतोय? भिंत आहे म्हणून दिसतो ना, भिंतच नसते मग भिंत पडली कलर राहील का? तसं जगातली एक नाही वस्तू कुठल्या तरी वस्तूवर आधार येते. उदाहरणार्थ कलर भिंतीवर आधारित आहे, प्रत्येकाला आधार आहे. कलरला भिंतीचा आधार आहे, त्या पाण्याला त्या प्रकाशाचा आधार आहे ना.
बुवाला कुणाचा आधार आहे? बुवाला कसला आधार आहे? फक्त बोलाय तुम्ही, तुम्हाला तेवढा दिसतो बरोबर. बुवाला सगळ्यांचा आधार आहे असं बोला. पॉझिटिव्ह जरा विचार करत जाते. आगा चंद्रकांत द्रवतांची रोय ते सामर्थ्य परिस्थितीला आहे. ऐसा वक्ता तो वक्ता तुम्ही जर ऐकायला नसता तर मी कथा काय विचारायला सांगितली असती का भेटायला सांगितली असती? तुम्ही आहात म्हणून आम्हाला किंमत आहे. कसं कुणीतरी आहे, कुणाची तरी सत्ता एकमेकावर आहे, पण देवाची अशी नाही. देव कसा आहे? एकाएकी मीच समाज, दुसरा कोण नाही. शिवाय मीच एकाएकी म्हणजे काय? त्याच्यासारखा दुसरा कोण नाही. सोडा तो सोडून या जगामध्ये काहीच नाही. मला सांगा, हे हा जो घडा बनतो, कुंभाराचा घडा बनतो, हा मोठा बनवला मी, तुम्ही बारका बनवा. माझ्याकडे जास्त जागा आहे म्हणून मोठा बनवला मी. घडा बनतो, त्या घड्यामध्ये काय असते? माती असते. माती ही घड्याचं उत्पादन करणं. जर माती काढली घडा नाही. एक माणूस कपडे खरेदी करायला दुकानामध्ये गेला, तर दुकानामध्ये गेला तर दुकानदाराला म्हटलं, महाराज काका जरा कपडा दाखवा सांगा. आणि कपडे दाखवले. एक कपडा त्याला पसंत पडला, पण बजेट मध्ये नव्हता. तर म्हणले, काका काय प्राइस आहे? 2000 रुपये मीटर आहे. म्हणलं, काय बोलता का? असला महाराज? तर म्हणलं, हो. म्हणलं, तसंच आहे. दोरा तसा, दोरा बघा, रेशमाचा आहे. दोरा बघा. म्हणलं, असं. मग एक काम करा, दोरा काढून द्या मला. दोरा काढून द्या, फक्त कपडा द्या. मला कसा दोरा पाहिजे? चालेल. दोरा काढला की कपडा गायब, माती काढली की घडे गायब. तसं या जगातला देव जर बाजूला काढला, विश्व राहील. उदाहरण शेवटचं सांगतो आणि शेवटच्या ठिकाणी आपण आता पूर्णक्रम देऊ. एकदा सप्त्यामध्ये काही बुवा लोक घरी आले चहासाठी आले. तर चहासाठी आल्यानंतर त्या घरातली साखर संपली. ती बाई म्हणते, अहो वाटा साखर संपली घरातली, काय करायचं? तर मला एक काम कर, त्या टोपलीला मासा टाक. ते बुवा लोक हादरले ना. टोपलीला मासा टाक. मासा पण नाही. मग कोंबडी टाक. काय म्हणलं, त्यांना बाहेर कापडे भरायला लागले. काय कोंबडीन मासा लावलाय, श्रावण सोडायचा का आमचा? ते म्हणले, तसं नाही, जर आतमध्ये येऊन बघा. मग त्यांना आतमध्ये आणलं. तो गाठोडा सोडला. त्याच्यामध्ये काही खेळणी बनवलेली साखरेची. साखरेचा कुत्रा बनवलेला, साखरेचा घोडा बनवलेला, साखरेचा बेडूक बनवलेला, साखरेचा मोर बनवलेला. तर म्हणजे हे कशा करता? तो काळ होता इंग्रजांचा. इंग्रज लोकांनी नको तेवढे कर लावून ठेवलेले. आता आपण बघतो पेट्रोल किती रुपये लिटर आहे? 104 रुपये लिटर आपल्याकडे. तिकडे इराणमध्ये किती असेल? 10-15 रुपये लिटर. पण मध्ये कसा एवढा महाग झाला? टॅक्स लागून. तसं त्या काळात टॅक्स इंग्रजांच्या काळामध्ये टॅक्स होते साखरेवरती. 40 रुपये जर साखर असेल तर 20 रुपये टॅक्स. पण बारीक पोराच्या खेळण्यावर टॅक्स नव्हते. मग त्यांनी काय केलं? हुशारी, सरळ त्या साखरेचे खेळणे बनवलेले. ते खेळणे म्हणून आणले होते. तर असा विषय. मग सांगा आता, साखरेचा कुत्रा बनवला तरी काय आतमध्ये? साखरेचा मोर बनवला तरी काय आतमध्ये? या सगळ्यांचा भुगा टाकला तरी काय आहे आतमध्ये? तसंच आहे. या अथर्व शीर्षामध्ये वर्णन आहे. तोम ब्रह्मा, स्तोम विष्णू, स्तोम रुद्र, स्तोम इंद्र, स्तोम अग्नि, स्तोम वायू, स्तोम सूर्य, स्तोम चंद्रमा, स्तोम ब्रह्मपूर्व स्वरूप. तोम ऐका, तुम्ही नमस्ते गणपती वर्णन होतो ना. तोम ब्रह्मा, तू ब्रह्मा आहेस. तो विष्णू, तू विष्णू आहेस. तू रुद्र आहेस. तू इंद्र आहेस. तू चंद्र आहेस. अग्नी आहेस. सूर्य आहेस. तू सगळं आहेस. कसं आहे ते? आपल्या शंकराचार्यांनी पंचदेव पूजन विधी काढली. म्हणजे 5 देवता या धर्मातल्या मुख्य आहेत आपल्या. गणपती, शिव, विष्णू, सूर्य आणि देवी. हे 5 देवता आहेत. या 5 जणांचे वेगळे संप्रदाय आहेत. लोकांमध्ये भांडणं, आम्ही ह्याचे उपासक, आम्ही याला मानणार नाही. अरे येड्या, गणपतीकडे बघ, तोच आहे. विष्णूकडे बघ, तोच आहे. स्वरूपाने भिन्न आहे. तो तत्व काय? एक आहे. तत्व एकच आहे. तसे विजेचे झाले तरू का भांगाराची अलंकार, तैसा मध्ये एकाचा विस्तार होते हे जग. माऊली म्हणतात असं. सोन्याला आटलं, सोन्याला आकार दिला. सोन्याचा काय होतो? नथ होते, कानातले होतात, गळ्यातलं होतं. पण आतमध्ये काय आहे? सोनाचं आहे. वेगळं काय त्याच्यामध्ये? कसं आहे? त्याचा गणपती करा, त्याचा विष्णू करा, त्याचा शंकर करा, त्याची देवी करा. आहे काय मूळ? तोम प्रत्यक्षम ब्रह्मासी
तोम ज्ञानमयो विज्ञानमयो जे मगाशी बोललो देव जाणता ते जाणता कसं तर तोम ज्ञानमयो विज्ञानमयो म्हणून देव जाणता देव चतुर जाणून अंतर वर्तत असे देव निराळा नंतरच काय सांगितलं तर देव चतुर आहे. देव जसा विविध पदार्थामध्ये मांडलेला आहे तसा देव निषिद्धही पदार्थामध्ये मांडलेला आहे. जर देव सोन्यामध्ये आहे तसा देव दगडामध्ये सुद्धा आहे का. देव सोन्यामध्ये आहे तर देव दगडामध्ये सुद्धा आहे. देव जर पवित्र वस्तूमध्ये आहे तर देव अपवित्र वस्तूमध्ये आहे. पण दोन्ही मध्ये राहताना देवाला कुठलाही विटाळ स्पर्श करीत नाही कारण देव कसा आहे निराळा आहे. देव निराला देव निराला देव निराला लोकांनी आडकाठी घातले की महाराज तुम्ही हा मंदिरातला देव असं रस्त्यावर नेऊन ठेवणं योग्य नाही कारण स्पर्श आहे नको ते लोक खरं झालंय आहे ते सत्य आहे. कारण देव जेव्हा आपल्या चौकात यायला लागला लोकांना याची किंमत नाही आता कळत कसं पण चुकीचं आहे. देवाला जर आणायचं तर त्याचं ते विधिविधान पाहिलं पाहिजे. पण वास्तविक पाहता देवाचं स्वरूप असं देवाला विटाळ लागत नाही. एक प्रसिद्ध गीत आहे हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे रागितो. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे रागितो. पुरंदरा झाला परमात्मा पुरंदरा झाला
तेव्हा हे काय त्याला तुम्ही भरत त्याचा उष्ट खाताय. देव जरी झाला म्हणून काय आला तुम्हाला पण प्राशन द्यावं लागेल. याला देवाला राखाडी वगैरे लावली, गायीच्या गोबरची ती राखाडी लावली, देवाला शुद्ध केलं, देवाला प्राशन दिलं, परत दुसरी पंगत बसवली. यावेळेला देवाने परत त्या ब्राह्मणाला पहिले जेव घातलं, सगळ्या ब्राह्मणांना आधी जेव घातलं, सगळ्यांना ते उठून दिलं आणि मग काय केलं, देवानं त्या नामदेवाला परत मांडीवर घेतलं, सगळ्या संतांना समोर घेतलं. पण त्यावेळेला देवानं चतुर्भुज रूप प्रकट केलं. आता कोण माझ्या जवळ येतं बघतो मी का, आता स्वतःच हातामध्ये घेतले. अरे ज्या वेळेला पूजा सुरू होते घरी सत्यनारायण करता ना, त्याच्या आधी ब्राह्मण मंत्र म्हणतो. काय म्हणतो, लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम मंगलम येशावदस्तो भगवान मंगलात नवरी. अरे लाभ आहे, जय किंवा मंगलम भगवान विष्णू, मंगलम गड तुझ्या, मंगलम पंढरकाक्ष मंगलात नवरी, सगळा मंगलांचं मंगल आहे. किंवा आप ओम तसं ते पाण्यामध्ये शंखाच्या पाण्यामध्ये तुळशी बुडवतात, ते साहित्य पोषण करतात. ओम अभद्रम पवित्र वा सर्वावस्था गतिवा यस मर्याद पुंडलिकाक्ष सभा गंधर्षीचे मंत्र राहिला बाजूला. मंत्राचा आपण अर्थ नाही केला. मंत्राचं सांगतो की अपवित्र असू दे पवित्र असू दे कुठल्याही अवस्थेमध्ये असू दे, पण जो कृष्णाचं स्मरण करेल, जो विष्णूचं स्मरण करेल, तो कसा आहे, आतून बाहेरून स्वच्छ आहे, असा मंत्राचा अर्थ होतो. म्हणजे माझं स्मरण केल्यानंतर भल्या भराचा विटाळ फिटतो, तुम्ही मला पण विटाळ लावता, म्हणजे देवाला सुद्धा लागत नाही. असो देव निराळा, देव निराळा अलिप्त विटाळा पासोनी विठोबा. आपली सत्ता एकाएकी देव चतुर जाणवणे अंतर्गत असे. आज या ठिकाणी या सेवेला येत असताना आपल्या सर्व पंचकोशीची साथ लाभली, आपल्या संपूर्ण मंडळाची साथ लाभली. आज माझ्यासारख्या लहान मुलाचं कीर्तन आपल्यासाठी 40-50 गाठलेली माणसं, 70 गाठलेली माणसं ऐकतायत. हा तुमचा मोठेपणा नाही की माझा मोठेपणा आहे. आज या ठिकाणी पंचकोशीतली आपली सगळी मुलं उभी आहेत, सगळी कशी मस्त कमर बांधून सांप्रदायिक साली म्हणत आपली परंपरा जोपासत या ठिकाणी आपण भगवंताची सेवा करतोय. दुसऱ्याच्या छपराला गळती लागू दे, मला काही देणं घेणं नाही, पण माझं छप्पर नाही गळलं पाहिजे. बाकी ठिकाणी नियम कोणी मोडले आम्हाला काही फरक पडत नाही, पण आमच्या पंचकृषीमध्ये आपले नियम आपण मोडले नाही पाहिजे, याच्याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचं आहे. असो या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आमंत्रणानुसार सर्वांच्या सदिच्छेने येण्याचा योग प्राप्त झाला. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. खरं तर खामच्या आसपास साईनगरला इकडे कीर्तन करून झालं होतं, फक्त खाममध्ये आतमध्ये कीर्तन कधी केलं नाही. आज तोही गणपती बाप्पाच्या कृपेने योग जोडून आला, त्यामुळे गणपती बाप्पा तुम्हाला धन्यवाद. पुढच्या वर्षी तुम्ही या, पण मला पण बोलवा. असो आमच्या वजनदार व्यक्तिमत्व आमच्या ग्रुपमधलं, तुमच्या इथलं नाही तर आमच्या इथलं वजनदार व्यक्तिमत्व साहिलमुळं त्याचा शब्द काढता येत नाही, कारण तो माझ्याकडे सप्त्याला सगळ्यालाच आहे, कीर्तनाला सोडत नाही, त्यामुळे त्याच्याकडे यावं लागतं. त्याची भीती मला आहे, कारण तो आला पुढे तर माझी गादी जाईल ना. खरंय ते, जर सोबत नेला तर लोक मला ठेवतात बाजूला, ह्यालाच आरती घेऊन वळतात, अशी अवस्था आहे. झालेली घटना आहे. पाबळा नेला होता का, पाठा उभारल्यावर मला सोडायला, मी जरा थोडासा फॉर बोलतो, तर माझ्या आते बहिणीची सासूबाई होती, त्यांचे यजमान होते त्या दिवशी, ते माझं